मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये। आणि आज आपण आलो आहोत पालघर इकडे। पालघर इकडे आपण बघितल्यानंतर एक फेस्टिवल चालू आहे ज्याचं नाव आहे ग्लोबल कोकण फेस्टिवल 2026। 2026 हे पहिल्यांदाच पालघरमध्ये एक फेस्टिवल होत आहे। पालघरमध्ये आपण बघितलं शिरगाव येथे होत आहेत। आपण आता एन्जॉय करू, कारण मध्ये भरपूर प्रकारचे स्टॉल वगैरे लागलेले आहेत, फूड स्टॉल आहेत किंवा खरेदी करायचे असतील तर वेगवेगळ्या प्रकारचे शॉप्स लागलेले आहेत। आपण आता एक एक करून एक्सप्लोर करू आणि आता मध्ये एंट्री घेऊ। तुम्ही बघतच असाल माझ्या मागे एक मस्तपैकी बोर्ड लागलेला आहे ग्लोबल कोकण फेस्टिवल 2026 चा। आपण आता बघू आणि मध्ये जाऊया। मित्रांनो, हा एक सेक्शन आहे, इकडे काहीतरी नाटक वगैरे होत आहेत। मित्रांनो, या साईडला सिटिंग वगैरे आहे आणि हा तो शिरगावचा किल्ला आहे पूर्ण। तो बघा मस्तपैकी सजवलाय, लाइटिंग वगैरे। माझा तुम्हाला आवाज थोडासा क्लिअर नाही ना, कारण जाम नॉइज आहे इकडे भरपूर, कारण परफॉर्मन्स चालू आहे। पुढे तुम्हाला दाखवतो मी। मित्रांनो, हे बघा इकडे चालू आहे, एक टीव्ही लावलाय त्याच्यावर दिसते आपल्याला। तर मित्रांनो, आम्ही आता निघालो आहोत कारण तिकडे परफॉर्मन्स चालू आहे जोरदार आणि आम्हाला म्हणजे अजून फिरायचं, एक्सप्लोर करायचं नाही, आमच्याकडे टाइम तेवढासा नाही मिळत। आणि महाराजांच्या गाण्यावर मस्तपैकी परफॉर्मन्स चालू होता, पब्लिक पण तुम्ही बघितलं असेल 100%। आता आपण जाऊया थोडंसं बीचच्या ठिकाणी आणि मस्तपैकी डेकोरेशन केलंय बघा तुम्ही, सुंदर अशी झाडं वगैरे सजवलेली आहेत। इकडे कोणतं सेक्शन आहे रे? पालघर मिनी सरस चायला फूडवाला आहे का ह्यो? काय करायचं, जायचं का रे? आता फूडवाला नंतर, फूडवाला इकडे आहे का? हा, फूड कोर्ट लिहिलंय, आपण फूड मध्ये नंतर जाऊ। आता सध्या आपण त्या साईडला जाऊ, अजून मागे जाऊया। तिकडे पण खूप सारे स्टॉल वगैरे लागलेले आहेत। मित्रांनो, इकडे काय ना, तिकडे डोका लावायचा, फक्त डोका घुसवायचा त्याच्यात मस्त। आता मी जातो, हे डोके पकड, मी जातो। अरे आलाय तो, दिसत पण नाही, शपथ तू दिसत नाही। ते तुझं बॅकग्राऊंड ते साईड आहे, ते काळा आहे ना, तू काळा आईच्या गावात। चला थोडं पुढे जाऊन अजून एक्सप्लोर करू। चला मित्रांनो, आता एक इकडे सर्व प्रकारचे शॉप लागलेले आहेत आणि आम्ही एक एक एक्सप्लोर करू तुम्हाला। हा, घरगुती सामान आहे ना इकडे, जास्त करून मसाले आहेत किंवा मग असे जे फ्राय करण्याचे पदार्थ आहेत ते आहेत। इकडे चिवडे वगैरे आहेत, हे बघा इकडे बघ वारली पेंटिंग वगैरे आहे रे, मस्त कार्यक्रम आहे हे बघ, जबरदस्त। काय म्हणता? हा, नमस्कार। आपण इथे आज उमेदमध्ये आहे। उमेद मार्फत गौरी बचत गट आहे। गौरी बचत गटामधून हे आमचं प्रोडक्ट्स आहे की हे प्रोडक्ट्स आहे जजरतचं डायबिटिक हेल्दी आटा। हे डायबिटिक हेल्दी आटा एक संतुलित आहार नित्यनियमित वापर केल्यानंतर डायबिटीज नियंत्रणाला, कोलेस्ट्रॉल नियंत्रणाला, वजन कमी करण्यासाठी, पचनक्रिया उत्तम होण्यासाठी, ब्लड प्रेशर नियंत्रणासाठी खूप उपयुक्त आहे। मित्रांनो, थोडक्यात सांगायचं झालं ना तर आपल्या भाऊंकडे एक डायबिटिक हेल्दी आटा आहे ज्याच्याने बरेचसे डायबिटीजचे पेशंट जे आहेत त्यांचं डायबिटीज कंट्रोल मध्ये आलेला आहे। त्यांनी इकडे एक रिपोर्ट पण लावलेला, दाखव रे डॉक्टर। हे तुम्हाला टाइम मिळेल तेव्हा वाचून घ्या व्यवस्थित, ज्या पद्धतीने त्यांनी रिपोर्ट लावल्यात। हो हो, त्यांचं थोडक्यात असं आहे की त्यांनी एकदम नॅचरल पद्धतीने जे इन्ग्रेडियंट्स आपल्याला मिळतात त्या पद्धतीने त्यांनी त्याच्यात न कोणती मिळावट करून ते एकदम जसं तसे बनवलेले आहेत। आणि हा एक आटा आहे ज्याच्याने डायबिटीज कंट्रोल, बरोबर ना? आणि संपूर्ण भारतभर मिळण्याची सुविधा हो, आपल्या ऑनलाईन असेल, ऑनलाईन मिळते। ओके, याच्यापासून घावड उत्कृष्ट तयार होतात, उत्तप्पा चांगला तयार होतो, पेपर डोसा चांगला तयार होतो, बरोबर चांगले तयार होतात। म्हणजे वेगवेगळे प्रकार, कोणालाही पाहिजे असेल तर हे कॉन्टॅक्ट असतील ना तुमचे? ठीक आहे मित्रांनो, जर तुम्हाला काही पाहिजे असेल यांच्याकडून ऑनलाईन सेवा पाहिजे असेल तर हे त्यांचे कॉन्टॅक्ट आहेत, तुम्ही त्यांना नक्कीच कॉन्टॅक्ट करा, मेसेज करा, व्हॉट्सअप मेसेज करा। ठीक आहे, चालेल। चला सर, थँक्यू। हा, धन्यवाद। चला मित्रांनो, काकांनी मस्तपैकी माहिती दिली त्यांच्या प्रोडक्ट बद्दल। आणि इकडे आता भरपूर स्टॉल लागलेले आहेत वेगवेगळे, दाखव रे। पुढे अजून स्टॉल आहे, तुम्ही बघितले ना, जबरदस्त। पूर्ण हा एरिया जो आहे पूर्ण लास्ट पर्यंत स्टॉल वगैरे आहे, दाखवत चल तुम्ही। थांबा मित्रांनो, इकडे रे। ताई सांगतात आमची व्हिडिओ नाही घेत। ताई, तुमच्या प्रोडक्ट बद्दल काय असेल ते सांगा तुम्ही। नमस्कार, आमचा मैत्री स्वयंसहायता बचत गट आहे, वसईयुक्तून आलेलो आहोत आम्ही। आमचं मेथीचे लाडू, पुरणपोळ्या, उकडीचे मोदक, हे असे सर्व प्रकारचे लाडू फराळ जे आहेत ते आमच्याकडे भेटले जातात। आमची ऑर्डर सुद्धा जाते आणि आमच्या चांगल्या प्रमाणे ताजे जे आहेत आम्ही फ्रेश सगळं देतो जे काही आहे। आणि आतापर्यंत माझी ऑर्डर ही पूर्णपणे झालेली आहेत, फक्त 2 किलो उरलेले आहेत, तेही सुद्धा जातील। धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल आणि आमची मुलाखत घेतल्याबद्दल। ताईंनी सर्व संपवलेलं आहे त्यांचं प्रोडक्ट, जबरदस्त। हा, चला प्रसाद रुपये द्या काहीतरी, चला टेस्टिंगला आहे का? मस्त आहे, जबरदस्त टेस्ट आहे मित्रांनो।
चला ताई, धन्यवाद हा. चला चला मित्रांनो, इकडे पण भरपूर स्टॉल. काय आला रे आज तो कशाला? शेवटची गल्ली वाटत. नाही, मला वाटलं तू हसला त्यामुळे तुला घेतला. हा, हसला तर मेला. आयुष्य पण मेला. काय मित्रांनो, माझी एक मैत्रीण भेटलेली आहे माणसे. ती कधीपासून मला सांगते तुझ्या ब्लॉग मध्ये घे, ब्लॉग मध्ये घे. शेवटी घेतला तिला. आता काय करू मी? काय बोलायचं बोल. खूप छान असतो तुझा व्हिडिओ. तू बघते का? लाईक अँड शेअर. मित्रांनो, आयुष्य पण सांगतो ही खोटी बोलते, कारण 2 मिनिटं अगदी 2 मिनिटं अगोदर मला काय बोलली माहिती आहे का? तुझ्या चॅनलचं नाव काय ना, लिंक पाठव बोलते. तू व्हिडिओ कसा काय बघितला मला सांग फक्त. अरे झाला हे असं फक्त दाखवायला फक्त. मित्रांनो, इकडे जबरदस्त सर्व स्टॉल लागलेले आहेत आणि खूप स्टॉल आहेत इकडे. आई शपथ सांगतो. आणि गरम एवढं होते ना, आता निघायला लागेल आम्हाला. मित्रांनो, जाम एक्सप्लोर केलं. भरपूर अजून शॉप्स आहेत ना, ते माझ्या मते सिमिलरच सर्व आहेत. आता माझी आणि डोके आणि प्रथमेशची आज एंट्री होत आहे आपल्या ब्लॉग मध्ये. पहिल्यांदा प्रथमेश येतोय आणि आम्ही तिघांनी जाम कांड केलं शाळेत असताना. भरपूर कांड केलं. ते आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये कधीतरी बोलू. ठीक आहे, हा त्याच्यावरतीच ठेवत, कारण ते विषय संपणार नाही रे मित्रांनो. पण आता कसं, जरा आपण फेस्टिवल साठी ब्लॉग बनवणार आहेत, व्हिडिओ बनवणार आहेत ना. काय झालं रे यार, तुम्ही यार माझ्या ब्लॉग मध्ये इज्जत घालवायला दोघं पण ह्याच्या गावात. चला मित्रांनो, आता आपण इकडे आहे ना सर्व फूड स्टॉल लागले. तर आपण आता काय ना काय एक एक वस्तू खायला घेऊ. ठीक आहे, हे मच्छी घ्यायची खायला, एन्जॉय करू मस्त. हे बघ इकडे पापलेट फ्राय वगैरे दाखव ना, वन साइड आहे. हे काय करायचं, डोके घ्यायचं का? चव आले मला बघून. आई शपथ विचार ना. मित्रांनो, मच्छीचं माहित नाही, शोरमा तरी खाऊचं. मित्रांनो, शोरमा बघून माझी इच्छा गेली रे. जाऊ दे, मी नाही डोके, मी शोरमा खाणार नाही. हे अंडा शोरमा नको. हे बघ कसं आहे, ते विचित्र दिसते रे. असं वाटतं काहीतरी वेगळाच लावला. त्याच्या मरू दे. चल आपण दुसऱ्याकडे बघू. गावात इकडे चिकन लावलंय वन साइडचं. मित्रांनो, इकडे जरा प्राइस आहे ना आपल्या रेंज मध्ये आहे. बघा म्हणून दाखवतो. आपण याच्यापैकी काहीतरी खाऊ शकतो. आता बघू, यांना विचारतो तिघांना. काहीतरी एक फ्राय, एक फिक्स करू आणि एक खाऊ. ठीक आहे, काय घ्यायचं रे काका? सुरमई थाळीमध्ये काय काय? सुरमई थालीमध्ये आहे ना, 2 रोट्या येतील, भात येणार आणि रस्सा येणार त्याचा. आणि कोलंबीचा सुरमईचे किती पीस भेटते? एक पूर्ण पीस मोठा भेटेल. हा, मोठा. आम्ही तिघं एकत्र खाऊ शकतो असं काय? खाऊ शकतो ना. काय रे घ्यायचं? थोडस तुम्ही जर एक्स्ट्रा त्याच्यामध्ये रोटी मागवली आणि थोडा रस्सा मागवला आणखी, तर मग तिघांना आरामात होऊन जाईल. काय करायचं? एक प्लेट घ्यायची. आणि सुरमईचा तुकडा चांगला असेल तुम्ही ते तर माहित आहे. काय करायचं मित्रांनो? साल्टी गेली तरी चालेल, पण आम्ही एक सुरमई थाळी खाल्ली, तिघां मिळून खाल्ली. का रे? खूप मस्त लागली, छान लागली. नाही मस्त होती, ठीक आहे, पण आमचं पोट नाही भरला. इज्जतीची आहे काय सांगतो. आता इकडे पिठले बघितल्यात, पिठले. आणि मन आलाय का पिठले घ्यायचा, पण पिठलं कॅन्सल करू. का रे? दुसरं काहीतरी खाऊ. नाही, एक एक. अरे एक खाऊ, मजा करू. तिघांनी एक एक घेऊ. ओय टाकू, एकच घे. अरे तिघांनी लॉलीपॉप पण खायचे आहेत. हा मित्रांनो, थोडासा इकडे व्हेज लॉलीपॉप खाऊ आपण. चिकन मी सोडलं, आयुष्य पण सोडलाय चिकन. आणि मी पण सोडलेलं आहे. तुम्ही सोडलाय? तुम्ही सोडलाय? कधीतरी बाय चान्स असं. ठीक आहे, चालेल. गावात मित्रांनो, हा काय सांगतो, त्याला शूट करायचं आहे. हा काय सांगतो त्यांना, तर ते सजवा. आता ती काय नवरी आहे, तर सजवतील ते. हा त्याला बरोबर नाही. ती काय नवरी आहे का सजवायला? काय माणूस आहे तो. वरनं कोथिंबीर टाकली बस झालं. ताई हसायला लागला. तर काय करणार? काय माणूस आहे, कंटिन्यू शूट चालू आहे त्याचा, कंटिन्यू शूट. एवढा तर मी पण नाही शूट केला. का रे? काय चुकीच्या माणसाला आपण घेऊन आलात. काय करणार मित्रांनो, गर्दी आहे, आम्हाला बसायला जागा पण नाही भेटणार. आयुष्यभर हे चालू कर. आयुष्यभर मित्रांनो ट्राय करू आपण. आई गो याच्या शूट साठी मला हे सहन करायला लागतं. घेऊ का? एक नंबर. अरे आई शप्पथ एक नंबर. आई शप्पथ मित्रांनो जबरदस्त आहे. मित्रांनो, आम्हाला इकडे ना मस्त तिघां मिळून शूट करायचं इकडे. बघ, म्हणजे एक फोटो घ्यायचा आहे ग्लोबल कोकण फेस्टिवल. हे भाईला सांग ना. 1 मिनिट खाली हम जाएंगे तो खाली ले ऐसा हमको. ठीक आहे मित्रांनो, मस्त खाता खाता आम्हाला दिसलाय कोकण फेस्टिवलचा इकडे बोर्ड लागलेला. इच्छा आहे का? चला त्यांना फोटो काढायचे. चल. मित्रांनो, नुसती गर्दी. आयुष्यभर सांगतो, नुसती गर्दी फूडवर. जिकडे बघेल तिकडे गर्दी आहे. बघा ना, काय खायचं काय नाही प्रश्न पडला आता. हे डोके इकडे बघूया. हे बघा नुसती गर्दी ना. शॉप्स एवढे आहेत ना, तुम्ही म्हणजे विचार करून थकतील यार.
एवढे शॉप आहेत इकडे, भरपूर शॉप आहेत, भरपूर म्हणजे भरपूर. मित्रांनो इकडे एक मस्त हे वाला मी अजून खाल्लेलं नाही मिळत, ते वेफर मध्ये सर्व टाकून बनवतात ते वाला. हे काय करायचं इकडे इकडे दाखव दाखव दाखव. हे बघा मित्रांनो अशा पद्धतीने ते वेफरचे पॅकेट फोडतात आणि त्याच्यामध्ये मग ते सर्व मिक्सचर करून, मी अजून ट्राय नाही केलं, म्हणजे भरपूर जणांना बघितलं खाताना वगैरे, त्यांचे रिव्ह्यू पण चांगले आहेत. तर आपण बघू. हा आपण कोणता ह्याचं बघू ना, लेस घ्यायचं का, त्यांनाच विचार ना कोणता चांगला आहे, कोणता अच्छा इसमें से. हे तुम्हाला नॅचरल्स वगैरे आवडतात. हा चालेल, नॅचरल्स मध्ये घ्या. कुरकुरे आहे, लेस आहे, ते आहे. मग तुम्हाला तुम्ही एक बेस्ट सांगा तो आम्ही घेऊ, तुम्ही आम्हाला एक सजेस्ट करा. चालेल 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 ठीक आहे, चालेल करा एक पॅकेट. मस्त मित्रांनो बनवलं ताईने. मित्रांनो या फेस्टिवल मधली सर्वात महागडी गोष्ट तुम्हाला दाखवायची राहिली का रे, याचं सोन्याचं घड्याळ. बापरे खूप महाग 24 कॅरेटचा आहे का. हो, 24 आजकाल एक कॅरेटचा तर आहे. सोन्याचा भाव जास्त आहे आणि तू सोन्याचे घड्याळ पाहिजे. तुम्हीच ऑर्गनाइज केलं का हा फेस्टिवल. चला मित्रांनो आपला हे काय रे, पोटॅटो काय बोलतोय, पोटॅटो रोल का, स्प्रिंग रोल. स्प्रिंग रोल का. च्या गावात तू लांब राहा ना पण थोडा. पोटॅटो स्प्रिंग रोल आलेला आहे मित्रांनो, चल एन्जॉय करू, खाऊ आपण. ठीक आहे मी पण तुझ्या पुढे घेतो फोन. हा जो म्हणजे इथे आता खेळ चालू आहे, हे शिरगावचं एक ट्रॅडिशनल आहे. म्हणजे लाईक दॅट आपला सप्तशृंगी माताचा उत्सव असतो इकडे. मे महिन्यामध्ये हे लोक उत्सव करतात आणि त्याच्यामध्ये म्हणजे सगळी सप्तशृंगी माता, गणपती वगैरे सगळे असे ह्यांचा असे ट्रॅडिशनल सगळे येतात. आणि मित्रांनो जे तुम्ही आता बघितले ना त्या मॅडम जे आपल्याला इन्फॉर्मेशन देत होते ते तुषारचे ओळखीचे होते, तुषारच्या ऑफिस मधल्या होत्या ना रे. आणि त्यांचं ऍक्च्युली एवढं पटकन झालं ना की मी त्यांचा इंट्रोडक्शन देऊ नाही शकलो, म्हणून आता थोडंसं त्या बघायला गेलं तर ते तुम्हाला म्हणजे जे पालघर बोईसर मध्ये असतील, वडराई गावातले असतील, त्यांना नक्की मध्ये कोण आहेत ते उत्कृष्ट कलाकार आहेत. त्यांचा एक स्टेज ऍक्ट पण असतो दरवर्षी. तुम्ही वडराईच्या कोणत्याही युट्यूब चॅनल उघडा, तुम्हाला आधी सांगा मी प्रॉपर हे त्यांचा इंट्रो दिला असता ना, मग त्यांना घेतला असता. जाऊ दे, ठीक आहे मित्रांनो. आता इकडे काहीतरी वेफल्स खायची इच्छा झाली काय रे डोक्या. ठीक आहे चला आपण डेझर्ट मध्ये आता वेफल्स खाऊ किंवा दुसरं काय आईस्क्रीम वगैरे असेल ते खाऊ. वेफल्स यार. मित्रांनो आपली लाडकी बहीण पुन्हा एकदा आलेली आहे आपल्या ब्लॉग मध्ये. बोल काय बोलते. हाय, काय खाणार आहेस. माझ्यासाठी ते वेफल्स पाहिजे, मला वेफल्स पाहिजे. आहेत का आपल्याकडे. तर तुम्ही ऑर्डर करू शकता वेफर्स. पण तू आता इकडे आलाय तर मला तू घेऊन गिफ्ट करू शकते ना, आता एवढ्या दिवसात ना मला भेटलंय तू. चालेल ना, काही हरकत नाही, मी तुला गिफ्ट करू शकते. मग चल ते आपल्या तिघांना स्पॉन्सर, तिघांचा का मला फक्त एकदा स्पॉन्सर. तुला एकट्यालाच फक्त ठीक तेवढंच बजेट आहे आपलं. आहे ठीक आहे चल आपण काहीतरी लो बजेट वाला तुझ्या हिशोबाने आपण. हाय बजेट वाला पाहिजे असेल, लो बजेट वाला या मीडियम, तू कोणतंही घेऊ शकतो, फक्त ठीक बिल आहे. पे कर बस. कट करू का एक क्लिप घेऊ ना ब्लॉग मध्ये तुला. हा, हे ना. मग ते पैसे भरायला लागतील तुला आता. पण एवढं होईपर्यंत मी थांबणार नाही इकडे. हा तर तू पे कर ना. हा बाय गाईज. आई आयला पडलंय का हिचं काय मला माहित होतं इथे ना. हा याला स्वस्त आहे, चल आपण दुसऱ्या दुकानात जाऊ. आईच्या गावात आईशपत काहीतरी खाऊ, भूक लागलाय घ्यायचं ना. ठीक आहे द्या ना एक. मित्रांनो हा जातो जिकडे जातो तिकडे शूट करतो. आता माझी पण इच्छा झालंय टाइम व्यवस्थितपणे ते स्ट्रॉबेरी फ्लेवरचं जे काय आम्ही घेतलंय ते बनवतात. हे यार त्यांना बनवू दे ना, डिस्टर्ब नको करू यार डोके. याला काय सांगतात मॅडम. स्ट्रॉबेरी विथ फ्रेश क्रीम विथ आईस्क्रीम. ओके ओके. मित्रांनो आपण बघितलं ना तर खालते एक क्रीमची लेअर आहे, त्याच्यानंतर एक स्ट्रॉबेरीची लेअर, पुन्हा क्रीमची, त्याच्यानंतर आईस्क्रीम आणि शेवटला पुन्हा क्रीम ना मॅडम. आणि वरून पुन्हा मॅडम स्ट्रॉबेरी टाकतात. खूप जबरदस्त लोडेड आहे एकदम पूर्ण. मित्रांनो आपल्याला स्पेशल ट्रीटमेंट दिले शूट करायला. यो कुत्रा आहे ना कंटिन्यू शूट करतो ना, आपल्या मागे पब्लिक बघा तुम्ही फक्त, कंटिन्यू आम्हाला बघत आहे. पण ठीक आहे एवढी मेहनत. हा काय म्हणता. बर्फी केक आहे हा. अच्छा. खूप ट्रेंडिंग आहे. ओके ओके. होममेड आहे. होममेड आहे का. ओके चालेल. चांगली टेस्ट आहे आणि होममेड असल्यामुळे काहीच भीती वाटत नाही की गळा खराब होईल, काय खराब होईल. काय खूप चांगली आणि एकदम सॉफ्ट आहे. फक्त पालिश आहे त्याच्या, मी ते खातो. जाऊन दे, मी डिलीट करून टाका. असं मला बोला आणि मग असं करतो. नाही मला नाही आवडलं.
खातो आम्ही, एन्जॉय करतो भाई गो राहतो आराम मस्त पैकी. मित्रांनो आम्ही आता मस्त स्ट्रॉबेरी विथ आईस्क्रीम खाली. तुला आवडली का नाही रे? आवडले आता पान खाऊ, कारण की पोट आपण खूप काय काय खाल्लं तर पचायला पाहिजे आपल्याला. ठीक आहे चला आता पानचा शॉप आपल्या. ऐका ना, ऐका हा बोल ना. बोल दादा, बोल. एक हा. शेवट आपण पापलेट थाळी खाऊया, मला तर वाटतं. नाही स्वस्त आहे का नाही म्हणून मी नाही तर खाली स्वस्त फक्त 900 रुपये रे म्हणून मी खाली नाही. चला मित्रांनो लास्टचा शेवटचा पान. बापरे पान काय सजवलंय मित्रांनो, गावात रे. त्याला बोल एक बंद व्हायला तर मजा येईल काढायला व्हिडिओ. जबरदस्त जबरदस्त. ए पान घे पान घे. आईच्या गावात मित्रांनो फायर पान आणलाय, फायर पान. हे बघ आता गेला प्रथमेश तू. बापरे आग लावलाय आता प्रथमेश. आया अय्यो मित्रांनो घाबरलाय या. आई ग ओ भाई. हे कसं आहे कसं आहे जबरदस्त. आईच्या गावात हे जबरदस्त. आवडलं का नाही? ओ बापरे जयेश भाऊ इकडे या. जयेश भाऊ काय बोलतात? व्यवस्थित ना? काय नाही थोडस फायर पान खायला लागलं, फायर पान. हा ओके. ते व्हिडिओ बनवायला लागतात ना आपल्याला. हा ग्रुप आलाय एकटा झालाय. नाही आम्ही तिघ मित्र तिघ आहेत. हे काय कसं वाटलं फायर पान कसं वाटलं? आई शपथ. ए डोके आता मी खाणार आहे आता आई शपथ. दोस्तो आता मी खातो. हा आई सॉरी मित्रांनो आता मी खातो फायर पान. घाबरा वाटायला लागलाय. थांब यो काय करतो असा विजय आहे. दाढी पेटली भाई. हम मीम दाखव भाई. गंगा भाई गंगा मला आधी आपण सुट्टा काय? व्हिडिओ सेम मला एवढा आवडला आग लावेल ना? ना. ठीक आहे चालेल. लावून तोंडात टाकाल तेव्हा व्हिडिओ काढा. तो पण याचा कसा नको. अच्छा, गावात मित्रांनो फायर पान खाला पण माझी इच्छा म्हणजे तोंडाची सर्व जी चव होती ना ती निघून गेली. तुम्हाला काय वाटतं? भावांनो मी एकच सांगू इच्छितो, हा पानवाला जर परत कुठे दिसला तुम्हाला ते खाऊ पान नका. खाऊच नका. म्हणजे ऍक्च्युली पान खा पण तो फायर पान नको खाऊ. आई शपथ. माझं हे म्हणणं आहे, खाऊच नका तुम्ही. नाही नाही गोड पान मस्त काय लागतं. नव्हतं एक तर एक्सपेन्सिव्ह आणि एवढा घाण की तुम्ही जेवढा खाल्ला तेवढं अपचन होणार आहे. पचन तर होणार नाही मिळत. त्यामुळे जुलाबाच्या गोळ्या घेऊन जाऊ जाताना. काय नाही मित्रांनो हे मी कट करणार आहे. पानने ना वाट लावून टाकले तर आम्ही थोडस आईस्क्रीम घेतलंय. मी ना व्हिडिओ साठी नाही बोलतो, मी शप्पथ नाही genuine अरे आई बोलतो. शपथ आम्ही काय व्हिडिओ साठी बोलतो का? काय पण बोलतो रे तू. चला मी आईस्क्रीम खाता खाता बीचवर आल्या. शिरगावचा बीच आहे तिकडे एन्जॉय करतो. थोड्याच वेळात मी जॉबवर पण जाईल. तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्कीच करा. मी तुम्हाला भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत गुड बाय. आणि आजचा कोकण फेस्टिवल कसा होता ते कमेंटमध्ये नक्की सांगा मला. ठीक आहे.